माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। 11व्या मजल्यावर ते ऍडमिट आहेत। एकीकडे त्यांच्यासाठी अटकेचं वॉरंट जारी झालं असून दुसरीकडे कोकाटे लीलावतीत ऍडमिट आहेत। लीलावतीच्या 11व्या मजल्यावर माणिकराव कोकाटे हे सध्या ऍडमिट आहेत आणि त्यांच्या वकिलांकडून सुद्धा कोर्टात अटक लांबवण्यासाठी हेच कारण सांगण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। वैद्यकीय कारण पुढे करण्यात आलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे का माणिकराव कोकाटेंवर? नक्कीच अजूनही अटकेची टांगती तलवार ही कायम आहे। हायकोर्टाने पुढची सुनावणी शुक्रवारी ठेवलेली आहे, पण तात्पुरता आपण पाहिलं तर आपण लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहोत आणि लीलावती रुग्णालयाच्या मध्येच 11 मजल्यावरती माणिकराव कोकाटे हे ऍडमिट आहेत, उपचारासाठी दाखल झालेले आहेत। कशासाठी खास करून उपचारासाठी दाखल झाले आहेत, नक्की कोणता आजार त्यांना झालेला आहे, नक्की काय कारण आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे, हे अजून समोर येणं बाकी आहे। पण सध्या तरी 11व्या मजल्यावरती ते ऍडमिट झालेले आहेत। काल रात्रीच ते या रुग्णालयात आले होते आणि ते ऍडमिट झालेले आहेत। एकीकडे हे ऍडमिट कोकाटे ऍडमिट आहेत, तर दुसरीकडे मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे। सत्र न्यायालयाने त्यांना 2 वर्षी शिक्षा सुनावलेली आहे। अटक वॉरंटही काढण्यात आलेला आहे। असं असताना माणिकराव कोकाटेची टीम आहे, ती टीम हायकोर्टात गेलेली आहे आणि हायकोर्टात दाद मागितलेली आहे आणि आज काहीतरी होईल हायकोर्टातून असं सुरू असतानाच हायकोर्टाने आता शुक्रवारची तारीख दिलेली आहे। शुक्रवारी नक्कीच ठरेल का नक्की हायकोर्टाने दिलासा देतं का जो वॉरंट आहे, जी खालच्या न्यायालयाने जी भूमिका बजावलेली आहे ती पुढे नेते, हे पाहणं गरजेचं असणार आहे। खरं तर बघितलं तर जो राजीनामा आहे कोकाट्यांचा, हा राजीनामा जिथपर्यंत कोर्टाची प्रत पोहोचत नाही विधिमंडळात तोपर्यंत अध्यक्ष घेऊ शकत नाही। त्यामुळे अजून कोर्टाची प्रत जी आहे ती विधिमंडळात पोहोचलेली नाहीये। त्यामुळे एकंदरीतच अजूनपर्यंत आत्ताच्या तारखेला किंवा आत्ताच्या वेळेस तरी कोकाट्यांचा राजीनामा किंवा कोकाट्यांचं मंत्रिपद हे साबूत आहे, पण येणाऱ्या काळात त्यांचं मंत्रिपद साबूत राहील का नाही, आमदारकी साबूत राहील का, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। एकीकडे फडणवीस जे आहेत ते ह्या सर्व प्रकरणावरती नाराज झालेले आहेत। येणाऱ्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सर्व महानगरपालिका निवडणुका आहेत आणि अशाच वेळी अशा आपल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने अशा प्रकारचे जर कारस्थान केलं असेल, अशा प्रकारचं जर कृत्य केलं असेल तर ते नक्कीच महायुतीला फटका देणार असे असणार आहे। हा एक मुद्दा असू शकतो विरोधकांसाठी। त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा सत्तेतले जे मंत्री आहेत ते नाराज झाले त्या प्रकरणामुळे। त्यामुळे एकंदरीतच आता कोकाटेचं काय होतं हे शुक्रवारी समजणार आहे।